नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सौम्यभक्ती मराठी। आज आहे 12 डिसेंबर 2024 वार गुरुवार। तर आज आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार। मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो। तर या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो, कारण हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे। आणि जे कोणी या महिन्यामध्ये त्यांच्या सेवा करतात तर त्याला त्यांचा कृपाशीर्वाद कायम त्यांच्यासोबत राहतो। तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे। एक दिवा आपल्याला या एका ठिकाणी लावायचा आहे। तर तो कसा आणि कधी लावायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, हा उपाय संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीला म्हणजेच संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा दिवा म्हणजेच हा उपाय करायचा आहे। ज्यांना कोणाला बाहेर कोणी जात असेल जॉबच्या निमित्ताने आणि ते उशिरा येणार असतील तर त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय केला तरीही चालेल। तर या उपायामुळे धन वैभवाच्या समस्या या दूर होतात। जर तुम्ही खूप आर्थिक परिस्थितीतून जात असाल, तुमची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असेल किंवा तंगी असेल, खूप मेहनत करूनही हवा तसा मोबदला तुम्हाला मिळत नाही, व्यवसायामध्ये हवं तसं यश मिळत नाही, धनहानी होत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तर प्रथम आपल्याला या उपायासाठी एक दिवा आणि हळद लागेल। तर उपाय आज रात्री ही हळद आणि दिवा घरामध्ये या ठिकाणी लावा की ज्यामुळे माता लक्ष्मी धावत येईल, भरभरून तुमच्या घरामध्ये पैसा येईल। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर लवकरात लवकर धन संपत्ती मिळू इच्छित असाल, सुख सौभाग्य उत्तम हवं असेल तर गुरुवारी हा उपाय अवश्य करा आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम। तर दिवा हा तुम्ही तुमच्या घरी लावाल तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम होईल। त्यानंतर तुमच्या घरातील काही गोष्टी या कमजोर असतील, धनासाठी त्रस्त आहे, घरामध्ये पैसा येत नाही, पैशाची कमतरता वाढत चालली असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा। तर या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता। तुमच्या घरातील कामं खूप बिघडलेली असतील, नकारात्मक ऊर्जा असेल, नजरदोष असेल, शत्रू असतील तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर अत्यंत फलदायी हा उपाय आहे। तर पिवळी आपल्याला एक फूल घ्यायचं आहे किंवा 5 घेतली तरीही चालेल। त्यासोबतच पिवळी मिठाई घ्या किंवा पिवळी मिठाई नसेल तर तुम्ही गूळ घेतला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यासोबतच 2 वातींची एक वात आपल्याला बनवायची आहे व हा दिवा आपल्याला देवघरामध्ये भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे। गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, पिवळी फुलं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा पठण करायचं आहे। तर भगवान विष्णूंचा अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे। तर देवी लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ती फुलं भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करून प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ दे, तुमची कृपा माझ्यावर कायम असू दे। तसेच जो दिवा लावला आहे तर त्यामध्ये आपल्याला आपण हळद टाकली आहे, तर ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल, धनासंबंधित ज्या समस्या असतील तर त्या दूर होतील, कुंडलीतील दोष दूर होतील, तसेच बृहस्पतीची देखील तुमच्यावर कृपा मिळेल। त्यानंतर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे। तर यामुळे धनाने तिजोरी भरत येईल, तुमचा जो काही व्यापार असेल तर तो चांगला चालायला लागेल, ज्या तुमच्या आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होतील, जे तुमचे छोटे मोठे जो व्यवसाय असेल, जे काम असेल तर ते चांगले चालतील। तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फुलवात घालायची आहे, गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर 2 अखंड लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे। तर हा दिवा आपल्याला आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे, म्हणजेच उत्तर आणि पूर्वमधील भाग। तर या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि मनामध्ये म्हणायचं आहे की आता माझ्या घरामध्ये पैसा येत आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची तुमची कृपा माझ्यावर कायम असू द्या। त्यानंतर 2 गाईच्या तुपाचे दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे। तर संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच हे दिवे जर आपण लावले असतील तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो, ज्यामुळे ती आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये नेहमी वास करत असते। ईशान्य दिशा ही कुबेर
आणि महादेवांची दिशा आहे, ज्यामुळे घरामध्ये धनाचा वर्षाव होतो आणि पैसा हा येतच राहतो आणि गरिबी राहत नाही. तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने आपल्याला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तर तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे. तर हे तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही काढू शकता आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं कधीही जात नाही. तर अवश्य तुम्ही संध्याकाळी हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.